नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सकाळी लवकर उठून आवरून उंबरापूजन वगैरे करून घेतलं. अंगण वगैरे सगळं साफ वगैरे करून घेतलं. पाणी सुटलेलं होतं, पाणी वगैरे भरून घेतलं. आणि आज पाऊस चालूच होता. त्या फुले खूप उमललेली होती. सर्व फुले मी तोडून घेतली. पांढऱ्या गोकर्णीचं पण आहे आणि निळ्या गोकर्णीचं पण आहे. 2-3 अशी टाईपची फुले आहे. ती सर्व फुलं वगैरे तोडून घेतली आणि देवपूजा केली. आणि देवपूजा झाल्यानंतर बघा असं स्वामींना माळ करून घातलेली होती. आणि पिंडीवर पण एक माळ घातलेली होती आणि बेलपत्र पण वाहिले होते. तर फुले खूप सुंदर दिसत आहेत आणि स्वामी पण आपले खूप छान दिसत आहेत. आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचे, फुलं अशी हालत होती आणि स्वामींना खूपच फुलाची माळ आवडलेली होती. नंतर बघा नारळाचे झाड असं आलेलं आहे, खूप मोठं झालेलं आहे. आणि बघा मी अंबामातेचं स्वरूप दिलेलं आहे. अंबामातेला पण पांढरी फुले वाहिलेली आहे. कोकणची पांढरी फुले पण आहेत, निळी फुले पण आहेत. त्यामुळे सर्व फुले मी तोडून अशी माळ वगैरे करून रोजच्या रोज घालत असते. रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आणि साखरेचा नैवेद्य सकाळी दाखवलेला होता. नाश्त्याचा काही व्हिडिओ केलेला नाही, डायरेक्टचे जेवणाचा व्हिडिओ केला. आणि जेवण वगैरे त्यानंतर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. नंतर बघतो तर आरतीमध्ये साक्षात स्वामींनी दर्शन दिलेलं होतं. तर बघा तुम्हाला पण दिसत असेल. आता खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकत आहे. रानातल्या कामामुळे आणि केळीच्या बागेमुळे काय ब्लॉग टाकायचे होत नाहीत. का तर रोज केळी काढायची असते आणि द्यायची असते, त्यामुळे काही वेळ मिळत नाही. त्यामुळे मी कधी तर असं ब्लॉग मोठे टाकत आहे. छोटे छोटे मी रोज टाकत असते, ते नक्की तुम्ही बघा. आणि बघा मी असा व्हिडिओ केलेला आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत जावा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर असं स्वामींनी साक्षात दर्शन दिलेलं होतं. तर ते आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि नंतर हळूहळू स्वामींनी फुलाच्या रूपात दर्शन दिलेलं होतं. जी फुले घातलेली आहेत तसंच फूल तयार झालेलं होतं. ते तुम्ही नक्की पुढे बघा. आणि माझे हे नवीन ब्लॉग आहेत, तरी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हळूहळू स्वामींनी बघा असं स्वामींचं रूप तयार झालेलं होतं. आणि नंतर हळूहळू असं फुलाच्या रूपात स्वामींनी दर्शन दिलेलं होतं. ते तुम्ही नक्की पुढे पहा. स्वामींनी कसा चमत्कार केलेला आहे. तर बघा असं मी थोडं तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते. तर बघा असं छोटं फूल करत त्यांनी स्वामींनी पूर्ण जसं मी फूल स्वामींना वाहिलेलं आहे तसंच स्वामींनी आरतीमध्ये फुलाचे रूप तयार करून दर्शन दिलेलं आहे. स्वामींना फुले आवडलेल्याचे संकेत स्वामींनी दिलेला आहे. तर नक्की तुम्ही पुढे पहा. योगा हे छोटं फूल तयार झालेलं आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही देखील स्वामींची सेवा करत राहा. श्रद्धा आणि विश्वास ठेवा, तर स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की दर्शन देतात. तर तुम्ही देखील रोजची सेवा स्वामींची करत राहा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.